सातारा जिल्हा परिषदेला महाराष्ट्रामध्ये एक वेगळं महत्त्व आहे. वेगळं महत्त्व या अर्थानं आहे की यशवंतराव चव्हाण साहेब ज्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा आणला, त्या यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा जिल्हा आणि त्यांची ही जिल्हा परिषद 1962 पासून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत म्हणजे 1999 पर्यंत 2002ला जिल्हा परिषदेची निवडणूक झाली तोपर्यंत सातारा जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता होती. 2002 ते 2017 या कालावधीपर्यंत सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता झाली. म्हणजे 2002ला ज्यावेळेस अजित पवार सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्यावेळेस त्यांनी उदयनराजे भोसले यांच्या सहकार्यानं सातारा जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आणली. सुरुवातीच्या कालावधीमध्ये असलेली काँग्रेसची जिल्हा परिषद पुन्हा प्रदीर्घ काळ राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा परिषद राहिली आणि आता ज्यावेळेस 2026 साल आहे, जवळजवळ 8 वर्षांना जिल्हा परिषदेची निवडणूक होते, त्यावेळेस सातारा जिल्हा परिषदेची अवस्था ही त्रिशंकू झाली. म्हणजे आज ज्यावेळेस जिल्हा परिषदेची मतमोजणी संपते त्यावेळेस 65 जिल्हा परिषद गटांमध्ये साधारण 26 जागा ह्या भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या दिसत आहेत. त्यांच्या खालोखाल राष्ट्रवादी काँग्रेसला साधारण 23 ते 24 जागा मिळालेल्या दिसत आहेत. काँग्रेसला 1 जागा मिळालेली दिसते. शिवसेनेच्या शिंदे गटाला 15 जागा मिळालेल्या दिसत आहेत आणि 1 जागा अपक्ष, असं 65 जागांचं बलाबल हे आत्ता ज्यावेळेस मतमोजणी संपत आली आहे आणि अंतिम निकाल जेव्हा हातात येत आहेत तेव्हा हे बलाबल आपल्याला समोर येते. एकंदर परिस्थिती सातारा जिल्ह्याची पाहिली तर जिल्हा परिषदांच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा साताऱ्याची जिल्हा परिषद त्रिशंकू होते. आता मुळातच जिल्हा परिषद लढली कशी तर जिल्हा परिषदेमध्ये सातारची जिल्हा परिषद भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि अन्य अशी अनेक मतदारसंघांमध्ये ही जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली गेली. म्हणजे भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले, मनोजदादा घोरपडे आमदार, त्यानंतर धैर्यशील कदम, मदनदादा भोसले, सत्यजित सिंह पाटणकर हे सगळे एकत्र आले. यांना खटाव आणि सातारा तालुक्यामध्ये आमदार महेश शिंदे यांनी मदत केली. त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, त्यांचे बंधू खासदार नितीन काका पाटील, कराड उत्तरचे माजी आमदार बाळासाहेब पाटील, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई, तिकडं फलटणमधून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर, असे सगळे एकत्र अनेक ठिकाणी एकत्र येऊन त्यांनी आघाडी करून ही भाजपच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली. आता जर ही युती तशीच राहिली तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची एकत्रित सत्ता ही सातारा जिल्हा परिषदेवर येऊ शकते. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे 15 मिळून जिल्हा परिषदेवर ही सत्ता येऊ शकते. परंतु अर्थात राजकारणामध्ये कधीही अनेक खेळ होत असतात. निवडणुकीच्या वेळची युती निवडणुकीनंतर राहतेच असं नाही, त्यामुळं 2-3 दिवसामध्ये हे चित्र क्लिअर होईल. परंतु आजच्या घडीला तर भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी हे 3 पक्ष एकत्र येण्याची शक्यता दाट आहे असं वाटतंय. आणि जर इतर बाबींचा विचार केला तर सातारा जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली. विशेषतः विशेष कौतुक एकनाथ शिंदेच्या गटाचं करावं लागेल, शंभूराज देसाई यांचं करावं लागेल आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचं करावं लागेल की त्यांनी जबरदस्त कमबॅक केलंय. म्हणजे एकनाथ शिंदेंना महाबळेश्वर, जावली, त्यानंतर शंभूराज देसाईंना त्यांच्या मतदारसंघामध्ये 6 जागा, पुन्हा रामराजे नाईक निंबाळकरांना त्यांच्या मतदारसंघामध्ये 5 जागा, असं शिवसेनेने 15 जागा आणून जबरदस्त असं कमबॅक केलेलं आहे आणि त्यांनी बार्गेनिंग पॉवर म्हणजे वाढवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत यायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, भाजपला सत्तेत यायचं असेल तर शिवसेनेशिवाय पर्याय नाही, अशा पद्धतीचे वातावरण आता सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचे वरिष्ठ पातळीवरचे नेते हे काय काय भूमिका घेतात त्यावर सातारा जिल्हा परिषदेवर कुणाची सत्ता येणार हे निश्चितपणे दिसेल. परंतु जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण ज्यावेळेस इतर बाबींचा विचार करतो त्यावेळी जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक धक्कादायक निकाल लागले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश गोरे, त्यांच्या पत्नींचा पराभव होऊन जिल्हा परिषद गटात झालाय. जयकुमार गोरे यांचे अत्यंत निकटवर्तीय त्यांच्याच भावकीतले अरुण गोरे यांचा पराभव कुकुडवाड गटामध्ये झालेला आहे.
याबरोबरीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाढ्य नेते सुरेंद्र गुदगे यांचा पराभव झालेला आहे तुमच्या मायनी गटामध्ये. राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले नितीन भरगुडे पाटील यांचा पराभव झालेला आहे. म्हणजे असे फार मोठे धक्कादायक पराभव सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. आणि हे सगळं पाहता एकेकाळची यशवंतराव चव्हाण साहेबांची ही जिल्हा परिषद ही आता नेमकी कुणाच्या ताब्यात जाणार याविषयी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उत्सुकता आहे.